नमस्कार, मी सुवर्ण जोशी। दिवसभरातल्या काही महत्त्वाच्या घडामोडी आपण या बुलेटिनमध्ये बघणार आहोत। मात्र सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने म्हणजेच ब्रेकिंग न्यूजने आपण करतोय। मुंबईमधूनच ही बातमी आहे। मनसेने बंद पाडलेल्या मेट्रोचं काम, चिरा बाजारमध्ये मेट्रो 3चं काम मनसेने बंद पाडलेलं आहे। बेस्ट संपाविरोधात मनसेचं काम बंद पाडण्याचा धडाका सुरू झाला आहे आणि त्यातलाच एक भाग चिरा बाजार इथं मेट्रो 3चं काम मनसेने बंद पाडलेलं आहे। टाटा गार्डन परिसरामध्ये कोस्टल रोडचं काम मनसेने बंद पाडलं होतं। नंतर पोलीस बंदोबस्तात ते सुरू करण्यात आलं आणि त्याच्या पाठोपाठ आपल्याला चिरा बाजार इथून बातमी येते आहे। चिरा बाजारमध्ये मेट्रो 3चं काम मनसेने बंद पाडलेलं आहे। जर बेस्टच्या संपाबाबत योग्य तो तोडगा निघाला नाही तर सोमवारपासून मनसेनं रस्त्यावर उतरून आक्रमक होत आंदोलन करावं असं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सांगितलं होतं। त्याप्रमाणे कार्यकर्ते आज रस्त्यावर उतरलेले बघायला मिळत आहेत। मुंबईतूनच ही बातमी आहे। मेट्रो 3चं बांधकाम, मेट्रो 3चं काम हे मनसेच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडलेले चिरा बाजार या परिसरातून ही बातमी आहे। त्याआधी कोस्टल रोडचं काम बंद पाडण्यात आलेलं होतं। आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांच्याकडून आपण अधिक माहिती घेऊया। अक्षय, सगळ्यात आधी तर कोस्टल रोडचं काम बंद पाडण्यात आलं, नंतर ते पुन्हा सुरू झालं। आता चिरा बाजार इथून बातमी येते मेट्रो 3चं काम मनसेच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडलेलं आहे। आपण काय सांगाल? सुवर्ण, खरं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 2 दिवसांपूर्वीच असा इशारा दिला होता की जर सोमवारपर्यंत बेस्ट कर्मचाऱ्याच्या संपावरती प्रशासनाकडून कुठलाही तोडगा निघाला नाही तर मनसे रस्त्यावर उतरून आंदोलन करेल आणि या संदर्भात आता आंदोलनाचा धडाका मनसेने हाती घेतलेला आहे। सगळ्यात पहिलं आंदोलन मनसेकडनं झालं ते वरळीच्या कोस्टल रोड परिसरामध्ये। वरळीच्या कोस्टल रोड परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडनं त्या ठिकाणचं काम बंद पाडण्यात आलं। त्यानंतर प्रियदर्शनी पार्क, जे नेपियन्सी रोड परिसरामध्ये प्रियदर्शनी पार्क आहे, या परिसरात सुद्धा कोस्टल रोडचं काम सुरू होतं। त्या ठिकाणच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मनसेच्या तेही काम बंद पाडलं आणि आता एकीकडे कोस्टल रोडच्या कामाला पुन्हा सुरुवात हे पदाधिकारी कोस्टल रोडचे कर्मचारी कामगार करत असतानाच कुठतरी आता मनसेकडनं मेट्रोच्या कामाला टार्गेट केलं जातंय। जोपर्यंत सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न बेस्टचा प्रश्न मुंबईत सुटत नाही तोपर्यंत इतर पायाभूत सुविधांचे कामं मुंबईमध्ये सुरू होऊ देणार नाही, अशा प्रकारचा पावित्र्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतलेला आहे। या सगळ्यासोबत आता कोर्टामध्ये या सगळ्या संदर्भात युक्तिवाद सुरू आहे आणि या युक्तिवादात जर आपण बघितलं तर सातत्यानं बेस्ट प्रशासन आणि महानगरपालिका प्रशासन हे बस कर्मचाऱ्यांच्या अहिताच्या बाजू मांडतायत, असा आरोप मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी काही वेळापूर्वी केला होता। कारण त्या ठिकाणी कोर्ट सगळ्यांचं म्हणणं ऐकतंय, मात्र कोर्ट फक्त बेस्ट कर्मचाऱ्यांची बाजू समजून घेऊ शकत नाही। संप जर सुरूच ठेवला तर या शिस्तभंगाची कारवाईच्या नोटिसा किंवा कारवाईचा युक्तिवाद कोर्टात आम्हाला करावा लागेल असं बेस्ट प्रशासनाने कोर्टात म्हटलं आणि त्यावर आता नाराजी मनसेने व्यक्त केली, चीड व्यक्त केली आणि मनसे आता ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन करताना आपल्याला बघायला मिळते। दिवसभरातही मनसेकडनं अनेक ठिकाणी आंदोलनं हाती घेण्याची शक्यता आहे। मात्र सर्वसामान्य मुंबईकरांना आंदोलन किंवा राजकारणात काही घेणदेण नाही। त्यांना हवा आहे ते बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मिटणं आणि त्यांच्या जो समस्या आहे, त्यांना जो गेल्या अनेक दिवसांपासून त्रास होत आहे, हा त्रास कमी होणं हे मुंबईकरांच्या हिताचं आहे। नक्की अक्षय, धन्यवाद आपण ही सविस्तर माहिती दिल्याबद्दल। चिरा बाजारमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी मेट्रो 3चं काम बंद पाडलेलं आहे आणि बेस्टच्या संपाविरोधात हे आंदोलन पुकारलेलं आहे। बेस्टचा संप जो सुरू आहे त्याच्यात लवकर तोडगा निघावा अशीच मनसे कार्यकर्त्यांची मागणी आहे। या सगळ्या बेस्टच्या संपावरून राजकारण आता रंगायला सुरुवात झाली आहे आणि या वादात आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सुद्धा उडी घेतली आहे। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी या मुद्द्यावरून ट्विट केलेलं आहे आणि हल्लाबोल केलेला आहे। या संपामुळे 25 ते 30 लाख मुंबईकरांचा नाहक ते त्रस्त आहेत, त्यांचे हाल होत आहेत असं पृथ्वीराज चव्हाण आपल्या ट्विटच्या माध्यमातून म्हणालेत। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काय ट्विट केलंय बघा। मुंबई बेस्ट संपाचा आजचा 7वा दिवस आहे। शिवसेना भाजपमधील कुरघोडीच्या राजकारणामध्ये 25 ते 30 लाख सामान्य मुंबईकर नाहक भरडले जात आहेत। मात्र मुख्यमंत्री पालिका प्रशासनावर आणि न्यायालयावर जबाबदारी ढकलून नामानिराळे राहण्याचा प्रयत्न करतायत, हे दुर्दैवी आहे। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्विट केले आणि त्या पाठोपाठ
धनंजय मुंडेंनी काय ट्विट केले आपण बघणार आहोत। उद्धव ठाकरेंनी आधी स्वतःच्या ताब्यातील बेस्ट व्यवस्थित चालवून दाखवावी, मग राज्याबाबत गप्पा माराव्यात। आधी गिरणी कामगारांचं वाटोळं केलं, आता बेस्टच्या कर्मचाऱ्यांना देशोधडीला लावण्याचं पाप करू नका, असं धनंजय मुंडेंनी ट्विट केलेलं आहे। बेस्टच्या संपावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं ट्विट करून हल्लाबोल केलेला आहे। या सगळ्यावर राजकारण होताना आपण बघायला मिळतंय आपल्याला।